सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने सर्वत्र निवडणूक होत आहे, परंतु निवडणूक केंद्रावर कोणत्याही सुविधा अभावी ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यामुळे मतदारांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांना त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे मतदारांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे। नमस्कार। जसं ऊन वाढत आहे तसं मतदारांची मतदान करण्यासाठी गर्दी वाढत आहे। तुम्ही इथं बघू शकता की साधारणतः 10 बूथ या ठिकाणी व्यवस्था केली गेलेली आहे, पण ज्या पद्धतीनं मतदान करणाऱ्या कार्यकर्त्या मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी पाहिजे होती तशी ती पुरेशी केलेली दिसत नाही। फक्त 3 ते 4 बूथला एक मंडप या ठिकाणी केलेला आहे। बाकीच्या बूथमध्ये तुम्ही पाहू शकता की लोकांनी उन्हामध्ये उभं राहिलेलं आहे। खेळाची बाब ही आहे की पिण्यासाठी 1-2 ठप दिसतात तिथे आणि लोक त्याच्यातून ग्लास ओतून पाणी पित आहेत, पण ह्या उन्हामध्ये थांबल्यामुळे बरेच लोक नंतर मतदानाला येतो अशा पद्धतीचं भावना ठेवून परत जात आहेत। ती लोक परत येतील का याची गॅरंटी कोण घेणार? तर या अनुषंगानं इथले जे कोणी अधिकारी आहेत त्यांनी उन्हामध्ये थांबलेल्या नागरिकांसाठी ताबडतोब काहीतरी व्यवस्था करावी आणि जे नागरिक मतदानाला ह्या त्रासामुळे परत जात आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आणि त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी कार्यवाही व्हावी अशी नम्र विनंती आहे साहेबांना। धन्यवाद। थँक्यू। थँक्यू। दरकुलच्या मतदारसंघात आम्ही आलेला आहे वोटिंग करण्यासाठी। तर मतदात्यांना खूप त्रास होतो आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि वरिष्ठ नागरिकांना बसण्याची पण व्यवस्था नाही आहे आणि रांगा खूप मोठ्या आहेत की जेणेकरून 2-2 तास मतदात्यांना उभा राहावं लागतो रांगेत आणि त्याची सोय व्यवस्थित केलेली नाही। कृपया करून या विभागाचे प्रमुखांनी याची सोय करून द्यावी ही नम्र विनंती।